लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 31 जुलै गुरुवार रोजी ग्रामपंचायत कोळीबोडखा आणि ग्रामपंचायत लिमगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे रहिवासी गावकरी एकत्र येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे यांच्या नेतृत्वाने पैठण तहसील कार्यालय या ठिकाणी गायरान जमिनीवरती ताबा नोंद लावण्यासाठी निवेदन देण्यात आले। गायरान जमिनीवरील शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार कोळीबोडखा गायरान जमीन गट नंबर 66 आणि लिमगाव सर्वे नंबर 100 या दोन्ही ठिकाणी 35 ते 40 वर्षापासून जवळजवळ 1995 ते 96 पासून आजपर्यंत गायरान जमीन वहिती करत आहेत। त्या ठिकाणी शासनाचा कोणताही कायदेशीर हक्क नसल्याने इतर गावकरी आक्षेप घेत आहेत। त्या कारणाने त्यांनी शासनाकडे विनंती केलेली आहे। सदरील त्या ठिकाणचे तलाठी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करून ग्रामपंचायत लिमगाव आणि कोळीबोडखा यांना आदेशित करावे अशी विनंती केलेली आहे। शेतकरी म्हणून व उदरनिर्वाहासाठी वापर दाखवावा आणि लीज पट्टा मंजूर करावा असे निवेदनामार्फत कळवण्यात आले। त्यावेळी पैठण तहसीलदार ज्योती पवार मॅडम यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वावळ, पैठण आरपीआय आठवले गट तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे, शेतकरी बांधव महादेव वावळ आणि माणिक वावळ, सुभाष ससाणे, संजय ससाणे, शंकर मोरे, सचिन शरणागत, भीमा एडके, राजू अब्बास शेख, करीम शेख, निजाम शेख, प्रदीप साबळे, दादाराव ससाणे, भाऊसाहेब वावळ, बबन झोरे इत्यादी तमाम शेतकरी बांधव उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.